तर फायनली आज आपण खेळणार आहे GTA 5. तर GTA 5मध्ये तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये जसं बघितलं तर आपण एक माईक फ्रँकलिनवर एक रॉबरी करायला गेलेलो. तर ती रॉबरी सक्सेसफुल झाल्यानंतर काल रात्रभर प्लॅनिंग करून मायकल आलेला आहे त्याच्या घरी. तर त्या घरी येताच तुम्ही बघू शकता इथं व्हाईट कार जी मायकलने त्या बोटच्या मिशन वेळेला चोरी केलेली, तर ती गाडी अजून त्याच्या इथंच आहे, घरीच आहे. तर तुम्ही बघू शकता मायकल घरी आलेले आहे, त्याच्या घरात एंट्री पण झालेली आहे मायकलची. आणि मायकल तुम्ही बघू शकता इकडे तिकडे आपल्या फॅमिलीला हाक मारतोय, पण घरातनं कोणच आवाज देत नाही किंवा म्हणजे मायकलला ग्रीट करायला आला नाही. मायकल एवढा रात्रभर यांच्यासाठीच कष्ट करतोय, पण यार बिचारायला ह्या भेटतच नाही यार. म्हणजे काय म्हणतो आपण तिचे काय म्हणू शकतो आपण त्याला, यार काय म्हणतो रे, एक इमोशनल जो सपोर्ट असतो ना फॅमिलीकडून, त्या या बिचारायला भेटतच नाही, खरंच भेटत नाही. हे एवढं फॅमिलीसाठी मरतोय, हे करतोय, ते करतात. तुम्ही बघू शकता इथनं तर मायकल चाललेला आहे वर, त्याला काहीतरी लिंक लागले. आणि इथं बघू शकता अमेंडा काय करते, असलेल्या कपड्यांवर अमेंडा काय करते. कोण आहे भाई साहेब. मग तुम्ही बघू शकता यार रात्रभर यानं कष्ट केले याच्या फॅमिलीसाठी, इथं येऊन बघतोय तर काय टेनिस कोच माया आणि अमेंडा बसली इथं मज्जा करत. तर टेनिस कोचनी फायनली इथनं उडी मारलेली आहे या भिंती दरवाजातून. आणि अमेंडा त्याला वाचवण्यासाठी कसली पळती बघितली का. नेमकीच फ्रँकलिनची पण एंट्री झालेली आहे. फ्रँकलिनला मी मगाशी सांगितलेलं आपल्या घरी आपल्याला जायचंय पुढच्या मिशनला, तर तेवढ्यात फ्रँकलिन पण आलाय. पण आता मिशन नाही करायचं, आता आपल्याला ह्यालाच मारून टाकायचं टेनिस कोचला, असं मायकल म्हणतोय. तुला यायचंय का, चल. म्हणजे अमेंडा किती भिकारी आहे. आता मी काय बोलू, मला पण काय कळत नाही यार. बिचारा मायकल त्यांच्यासाठी जेवढं कष्ट ते करतोय तरी त्याला हे करते, मागून धोका देते. तर काय करायचं आपल्याला, ही एक गेम आहे. तर आपणला आता ही भेटलेलं आहे की टेनिस कोचला आपल्याला तेच करायचं आहे, म्हणजे मागून त्याला पकडायचं आहे. तर आपण बघूया, आपली गाडी एवढी पण पळत नाही. आपल्याला एक तर आपली जी कार आहे ना तीच घेऊन यायला पाहिजे, सिडान. ही भंगार कार एवढी पळण आपण. आणि बघू शकता दुष्काळात 13वा महिना म्हणजे काय विषय होतोय. मध्ये आधीच सगळे घाण ते आत्ता बघितलं ना तुम्ही. आता हा माणसानं मध्येच गाडी ही केली. तर फायनली मी रेडिओ बंद करतो, कारण काय विषय होईल, रेडिओ जर चालू ठेवला तर आपल्याला 100% ना कॉपीराईट. आणि ही बघा गाडीवाला नेमकं ऐन वेळेला तो गेला ना, आपण त्या मागं जायच्या वेळेला त्यानं आपली बस खटरा बाहेर काढली. आत्ता माझ्याकडे वेळ नाही, नाहीतर मी त्याला तिथंच दाखवलं असता काय विषय आहे ते. ड्राईव्ह टू कॅनॉन म्हणजे मायकलला अडवायलाच त्यानं मध्ये बस घातली. पण आता काय आपल्याकडे वेळ पण नाही. जर टेनिस कोच पळून गेला तर मग परत मिशन फेल होईल, नसतं त्याला मी माघारी वळून पण मारला असता. आणि मी मारणारच होतो त्याला, पण काय करणार, आपल्याकडे वेळच नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण पोचणारच आहे. इथं आपल्याला येलो डॉट जो दिसतोय मॅपवरती साईडला लेफ्ट कॉर्नरमध्ये, लेफ्ट डाऊन कॉर्नरमध्ये, तर तिथं आपल्याला जायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपण तिथं पोचतोयच आता. जस्ट हा राईट मारला की तिथंच पोचणार आहे आपण. तर तिथं पोचताच बघूया आपण काय होतं. आता मायकल इथं तर कार लावून टेनिस कोच टोका तिथं वरती बसला, म्हणजे मायकलला चिडवायला. गप घरात बसायचं तर मायकलला चिडवायला तिथं खाली बसलाय. मग आता काय करायचं मला पण नाही माहिती. बघूया मिशनमध्ये काय आहे पुढं. मी पण पहिल्यांदाच खेळतोय तर ही गेम खेळली आहे मी, पण मिशन या गेममध्ये मी केलेच नाहीत कधी. तर तुम्ही बघू शकता आपण इथं पोचलोय फायनली. आणि मायकलची आणि फ्रँकलिनशी बोलणं झालं आहे. काय विषय करणार आहेत माहिती आहे का, ही घर पाडणार आहेत आता. इथं ह्या बसले ह्या, बरं झालं आपण हीच गाडी आणली. जर आपण कार आणली असती तर आपल्याला ही घर नसतं पाडता आलं. तर मायकलची आणि फ्रँकलिनची बोलणं चाललंय की ह्या घराला कसं पाडायचं. तर आपल्या गाडीला रोप बीप सगळं आहे, पहिल्यापासूनच रोप बीप सगळं आहे. तर ते आता काय करतात तुम्ही बघू शकता. फ्रँकलिन बांधतोय रोप खाली, त्या ज्याला सपोर्ट दिला ना बाल्कनीला तिथं बांधणार आहे फ्रँकलिन रोप. आणि हे बघू शकता एक म्हणजे ना मायकलच्याच बेडवरती जाऊन मायकललाच वरनं उलटं बोलतोय, हे करतोय ते करतोय. त्यामुळे आता ह्याला तर मारून टाकायचं, 100%च मारून टाकणार आहे मायकल. तर फ्रँकलिनने बांधलेली फायनली रोप. तर आता आपण जाऊया आपल्या गाडीत, आणि गाडीत जाऊन काय करूया माहिती आहे का, आपण फुल रेस देऊया. आणि ही कोण, ही याची वाईफ आहे वाटतं, मला पण नाही माहिती. ही याची वाईफच असणार आहे. पोलिसांना फोन लावते कारण आपण त्यांचं घर पाडायचा प्रयत्न करतोय म्हणून. Please offer you my applause. You fucking motherfucker! Dude! And we'll see how you like when someone fucks with your shit. कार में आजा. Wait! You got the wrong idea. आता तुम्ही बघू शकताय की ह्याचं घर पडणार आहे. मलाच कसं तरी वाटतं, एवढं खतरनाक घर आहे ना. तुम्हाला दाखवतो मी बाल्कनी वगैरे, म्हणजे आपण हिल टॉप साठी मरतो यार रिअल लाईफमध्ये. पण हे बघू शकता तुम्ही, एवढं चांगलं घर आता मायकल पाडतोय. देर इज मायकल.
मीच गाडी चालवतोय, थांबा मी रेस देतो एकदम फुल. एक काम करूया, मागे घेऊया गाडीने, मग परत एकदम जोरात दणका देऊया. नाही, मागं गाडी जात नाही आहे, मागचा म्हणजे गिअर पडत नाही. आणि फायनली पहिला दणका बसलेला आहे, घरात बाल्कनी झालेली आहे क्रॅक. तर मागं घेतो मी, पण मागं होतच नाही गाडी. काय विषय झाला मला पण नाही माहिती, मागं गाडी होत नाही. आणि थोडंच राहिले, आता थोडंच पडण्यासाठी राहिले. तर तुम्ही बघू शकता जराशी जोर लावला की आता ही पडून जाईल तिसऱ्या ह्याला. तर मी बघू शकता तुम्ही, तिसरं पण पडलं आणि बाल्कनी फायनली घर पडलेलं आहे, जे हिल टॉप मॅन्शन म्हणतो आपण, ते घर पडलंय. आणि सगळं आणि तो वाचलं यार, हे सगळं खाली आलं, पण ते टेनिस कोच काय भेटलाच नाही आपल्याला, म्हणजे खाली आलाच नाही. अरे प्रॉब्लेम काय झाला मला पण माहिती नाही, पण काहीतरी विषय झाला आहे, टेनिस कोच खाली आलाच नाही अजून. टेनिस कोच आत्तापर्यंत मिळायला पाहिजे होता. तर आपल्याला फायनली खाली हे आलेलं आहे, गो बॅक टू द मायकल्स हाऊस. तर आपण जाऊया मायकलच्या घरी. जर तुम्हाला पार्ट 2 बघायचा असेल या मिशनचा, तर तुम्हाला मी सांगतो ह्या मिशनमध्ये खूप मोठा ट्विस्ट आहे. जर तो तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.